नमस्कार मित्रांनो, माझे नगर परिषद निवडणुकीच्या वेळेस जे व्हिडिओ मी अपलोड केले ते व्हिडिओ बऱ्याच ठिकाणी म्हणजे मला जिथून फोन आले. कारंजा, त्यानंतर वर्धा, त्यानंतर तेल्हारा, अकोट, जिथे जिथे माझे व्हिडिओ पोहोचले, ज्यांनी बघितले त्यांनी मला फोन करून फोनद्वारे त्यांनी मला सांगितले की तुम्ही खरंच व्हिडिओ खूप चांगले बनवले. त्यामध्ये म्हणजे ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांच्याच मनातल्या होत्या, ज्या त्यांना माहिती होत्या पण कळत नव्हत्या, त्या या व्हिडिओद्वारे त्यांच्या समोर आल्या. त्याबद्दल त्या लोकांनी माझे आभार मानले आणि त्यांना ह्या कळल्या त्याबद्दल मी सुद्धा त्यांचे आभार मानतो. आणि परत एकदा मित्रांनो, आता सध्या स्वीकृत नगरसेवकाच्या तयारी सुरू झालेल्या आहेत. येणाऱ्या 13 जानेवारीला बहुतेक स्वीकृत नगरसेवक घेतल्या जातील. तर मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी जनतेने, कारण हे स्वीकृत नगरसेवक जनतेतूनच निवडल्या जातात, चांगले सामाजिक कार्य करणारे, चांगल्या कायदेविषयक तत्त्वज्ञान असणारे, कायदेविषयक नॉलेज असणारे, आरोग्यविषयक काम करणारे किंवा समाजसेवी संस्था चालवणारे, अशापैकी काही युवकांना, काही लोकांना यामध्ये संधी मिळते. तर मला असं वाटतं की आपल्या गावामध्ये आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत असतं, हे फक्त मूर्तिजापूर शहरासाठी नाही, हे टोटल महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे नगरपरिषदा आहेत व जिथे जिथे स्वीकृत नगरसेवक घेतल्या जातील त्या सर्वांसाठी हा एक संदेश आहे की तिथल्या जनतेने यामध्ये सहभाग घेऊन त्यांनी स्वतः जर सुचवलं, तिथल्या नगरपरिषदेला जे नगराध्यक्ष नगरसेवक निवडून आले त्यांना स्वतः जर सुचवलं की बा चांगल्या समाजकार्य करणाऱ्या लोकांना संधी द्या, तर मला असं वाटतं की काहीतरी एक दोन लोक प्रत्येक नगरसेवक नगरपंचायतीमध्ये, नगरपरिषदेमध्ये चांगले निवडून येतील स्वीकृत नगरसेवक म्हणून. आणि ते स्वीकृत नगरसेवक फक्त प्रभागापुरते मर्यादित न राहता पूर्ण शहरापुरतं त्यांचं कार्य असते. तर होऊ शकते की ते चांगला प्रभाग घडवतील, चांगले शहर घडवतील, चांगला जिल्हा घडवतील, चांगले राज्य घडेल, चांगला देश घडेल. तर म्हणून मित्रांनो, एक माझी विनंती आहे या मेसेजद्वारे की आपण सर्वांनी या स्वीकृत नगरसेवकच्या निवडणुकीमध्ये त्या नगरपरिषदेच्या नगरसेवकांना, नगराध्यक्षांना विनंती करावी की आपल्यापैकी चांगले जे लोक असतील त्यांना एक संधी द्या, चांगले समाजकार्य करणाऱ्यांना संधी द्या व चांगले स्वीकृत नगरसेवक या निवडणुकीमध्ये याच्यामध्ये घ्या आणि चांगलं आपला प्रभाग, आपला गाव, आपलं शहर घडवा. धन्यवाद मित्रांनो.